आज धनगर सर व त्यांच्या परिवारामार्फत आम्हाला धम्म संडे स्कूल यांना भोजनदान प्राप्त झालेलं आहे। त्यांच्या पुण्यक्रमाने विद्यार्थी व आमच्या समितीला फार मोठं योगदान मिळालेलं आहे आणि असंच निरंतर अनंत धम्मदाते आम्हाला मदत करत आहात आणि याच धम्मदानावर हा संपूर्ण परिसर हा धम्म संस्कार स्कूल सुरू आहे। असे दानदाते निर्माण व्हावेत यासाठी आम्ही मंगल प्रार्थना करतो। परंतु धनगर सरांचा आपण या धम्म संडे स्कूल संदर्भात एक मनोगत ऐकून घेऊया। सर, धम्म संडे स्कूलबद्दल आपण काय सांगाल? नमो बुद्धाय, सर्वांना प्रेम जय भीम। मैत्री बुद्ध विहार सुंदरखेड या ठिकाणी हा जो उपक्रम सुरू झालेला आहे धम्म संडे स्कूल, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि अशा पद्धतीचे उपक्रम सर्व ठिकाणी चालू व्हावेत। या ठिकाणी लहान मुलांना, जे की जवळपास वयवर्ष 14-15 वर्षापर्यंतची मुलं या धम्म संडे स्कूलला उपस्थित राहतात, त्यांच्यावर योग्य संस्कार याद्वारे घडविण्यात येतात, जेणेकरून भविष्यामध्ये सुजाण आणि जागरूक नागरिक तयार होतील आणि त्याला शीलवान असे धम्म उपासक यामधून तयार होतील आणि अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। या ठिकाणी दुसरा उपक्रम असा राबवला जातो की उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अल्पोपहारसुद्धा वाटप करण्यात येतो, परंतु यासाठी अन्नदात्यांची सुद्धा आवश्यकता आहे। तर मी तमाम बुलढाणावासियांना अशी विनंती करतो की आपण सुद्धा या सुट्टे उपक्रमाला भेट देऊन या ठिकाणी एक वेळ बघावे व आपली इच्छा असेल तर आपण सुद्धा या ठिकाणी अल्पोपहार द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि हा जो उपक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे तो या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि अजून हा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू व्हावा, विद्यार्थ्यांची उपस्थिती अजून वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सुद्धा मला वाटते आणि अतिशय चांगला उपक्रम आपला सर्वांना यासाठी सहकार्य करण्यासाठी मी सदैव तत्पर असेल। धन्यवाद, जय भीम। साधू साधू साधू। संदर सर, आदरणीय संदर सर यांना आपला विनंती करतो की आपले सुजाण नागरिक आहेत, धम्मदात्यांची रेग लागलेली आहे। एप्रिलपर्यंत धम्मदान व अल्पोपहाराचं भोजनदान करण्यासाठी पूर्ण बुक झालेले आहेत। तरी मी बुलढाणाकरांचा अभिनंदन करतो की ती यापुढेही पुढच्या संपूर्ण वर्षभरात संडे स्कूलचे धम्मदानानं अल्पोपहारदानानं जे बुक झालेलं आहे होईलच, आपल्या एक प्रयत्नानं, आपल्या एक संदेशानं ते अवश्य बुक होईल। आदरणीय ताई, आपलं काय मत आहे? पण धम्म संडे स्कूल कसा वाटला? खूप छान कार्यक्रम आहे, म्हणजे मला काही एवढं बोलता येत नाही आज। पण ठीक आहे, पण तुम्हाला व्यवस्थित वाटला ना? हो, छान। ठीक आहे ताई, तुम्हाला कसं वाटलं? खूप चांगला उपक्रम आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवला गेला पाहिजे। बाबासाहेबांच्या एखाद्या गाण्याचं तुम्ही म्हणू शकाल? बरं, बाबासाहेबांचं महान कार्यापैकी कुठलं कार्य तुम्हाला आवडते? कुठलं कार्य तुम्हाला आठवत आहे? बरं, बाबासाहेबांचं एखादं गाणं? बरं, बाबासाहेबांची एखादी स्लोगन? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। काय म्हटलं बाबासाहेबांनी? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिका म्हणजे काय असते? शिक्षण घेणे। मग शिक्षण घेऊन काय करणार? आपण नोकरी लागू शकतो, अजून ज्ञान मिळतं। ज्ञान मिळाल्यानंतर काय करणार? तुझं स्वप्न काय? एक कलेक्टर बनायचं। कलेक्टर होऊन काय करणार? समाजसेवा। वा वा वा, छान छान छान, गुड लक तुला शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा। भावी कलेक्टर होण्यासाठी मी आमच्या समितीच्या वतीनं तुझं अभिनंदन करतो। तुझ्या स्वप्नाला पूर्णत्वात नेण्यासाठी तथागत तुला संपूर्णत्वात बळ मिळवून ही धम्मचरणी मी प्रार्थना करतो। साधू साधू साधू।